सुप्रिया सुळेंनी मासिकात काय लिहिलंय? अजितदादांसोबत जाण्याचा तर्कवितर्क याबद्दल शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीच चर्चा नाही आणि आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावे. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते आम्ही बघू असं त्यांनी म्हटलंय. आधी लग्न कोंडाण्याचा सध्या राष्ट्र मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल असंही त्या म्हणाल्या. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून. सचिन, आपण पाहतोय सुळेंचं मोठं विधान जे ते समोर आलंय, काय नेमकं लिहिलंय सविस्तर? आपण पाहतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा जो वर्धापन दिन साजरा होतो त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या एक पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात तर महत्वाचं एक विधान केलंय. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी माझी कुठलीही चर्चा नाहीये. आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत. मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, अशा प्रकारचा त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला आहे. आणि दुसरीकडे असं त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीच्या निधी मासिकामध्ये त्यांची सगळी भूमिका मांडली. दुसरीकडे असं होतं की आमचे 8 खासदार आहेत, ते जे निर्णय घेतील तेही आम्हाला पाहायला लागेल. तर आधी लग्न कोंडाण्याचे सध्या राहू द्यात, मग महाराष्ट्र बघूया आपण, कारण त्यांना पहिल्यांदा राष्ट्र आणि मग महाराष्ट्र असा उल्लेख खरं तर करायचा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार यावर खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं. आणि सुप्रिया सुळेंनी तिच्या मुखपृष्ठातून आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली आहे की आधी राष्ट्राचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे, त्यानंतर आपण महाराष्ट्राकडे पाहूया. या निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर आपण बघतोय एकत्रित निर्णय घेणार सुप्रिया सुळे यांनी हे मोठं विधान केलंय.